टाकिल्या बहिणीसून काही नुकसान नाही पदर टाकावर टाकल्या तुमले पदर टाकायला लाव तुम्हाला काय बा अशी मुख्यमंत्री न बाई लाडका भाऊ मनीष काय योजनाने मंजूर व्हाव पण टाकिल्या हे पुराव कोणीतरी असले थांबाडाव या कव बी पीक मा तोंड टाक राय ना त्या हे पायातली चप्पल काढून बसा रे चप्पल काढा पायातली हां टाकाय का डोक्यावर पदर मी इथला साडे सांगा तुमले साड्या नेशेल होते ते डोक्यावर पदर टाकल्या बुवा कसं आहे ना म्हणत तोंड मागाय आवरावत नाही मागाय जाडं मोठं बोलायचं या को आजूबाजूने बाया तुमना तोंडकडे दगते नाही तुम्ही सांगा मरी जायचो आमनाच किडा पाडी घ्या जगाचा मालका हे बोलताना तुम्ही माझे आहात बरं मी घरात माझ्या बहिणींना माझ्या मायला अर्थात माझी माय तर गेली मला सोडून पण ज्यांना पण माय म्हणतो मी मला दुसरी माय पण आहे तर मी माझ्या मायला माझ्या बहिणींना माझ्या परिवारात सगळ्यांना मी हे सांगतोच की आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय डोक्यावर पदर घेतला पाहिजे कारण ही आपली संस्कृती आहे डोक्यावर पदर काय घेतला पाहिजे मायावर राग धरू नका बरं का तुमच्या भावाचा तुमच्या लेकराचा कारण आपली संस्कृती आहे डोक्यावर पदर आलेल्या अतिथीचा आदर सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर तिलाच म्हणावं इंडियन मदर ही आपली संस्कृती आहे हा डोक्यावर पदर घेतला पाहिजे आको सांगू का तुम्ही काहीच बोलू नका रे तुम्हाला चांगलं बी नको चवणं बी नको तुम्ही नकोच माल बोलाले आते हो सुद्धा करू नका नाही तुम्हाला बापास ना नाव लिखीन दक्षिणा त्याच पाहिली सुबर मी तुम्ही बायात का मी कोणले विचार राही ना मग एकही शब्द तुम्ही बोलायचा नाही हा गपगुमान बसायचं तुमच्या जळगाव जिल्ह्यातलीच एक बाई राष्ट्रपती झाल्या माय त्या ताईंचं नाव काय क्या बात आहे बहिणी स्वान तुम्हाला पाय पडीन सांगस आपली खानदेशनी संस्कृती अशी शे राष्ट्रपती होई गे ताई तरी डोकार ना पदर पडू दिनाने राष्ट्रपतीने एखादा फोटो मध्ये देखील का प्रतिभाताईना पदर पडेल शे बा असं देखील राष्ट्रपती होई गे ताई तरी डोकार ना पदर पडू दिनाने मन बहीण बचत गटनी मीटिंगले जास ने पोलो तिरपा कोशिलेस वो काकू तू बचत गटनी मीटिंगले चालनी वो बहीण वो संगू काकू तू खिचडी वाटस वो बहीण आटे राष्ट्रपती पदरले आणि संगू काकू खिचडी वाटा टाइमले तिरपा कोशिले लिहिले जाऊ बहिणी जाऊन पदरले आम्हा काय नुकसान आहे बरोबर आहे का नाही शिका खूप सुशिक्षित व्हा पण आपल्या संस्कृतीला धरून वागा म्हणजे अजून सुशिक्षित वाटशाल तुमच्या डोक्यावरचा पदर आहे ना डोक्यावरचा पदर बघून असं वाटतं ना खरं तर तुमचा अधिकार तेवढा आहेच यात रवी किरण महाराजांचा अधिकार नाही का तो तुम्हाला बोलेल त्याची तेवढी लायकी पण नाही पण तुमच्या डोक्यावरचा पदर बघून असं वाटतं ना जणू काय तुम्ही त्या आदिशक्तीचा अवतार आहात असं वाटतं आणि तुम्ही खरंच आदिशक्तीचा अवतार आहात पण तेवढे नियमाचं पालन सुद्धा केलं पाहिजे डोक्यावर पदरच असला पाहिजे हिंदू धर्माच्या बाईचा सासराल पप्पा म्हणा सासूल मम्मी म्हणा पण सासरांसमोर जाताना कमीत कमी डोक्यावर पदर धडकाईलेच जाऊ बहिणी स्वा बरोबर आहे की नाही हो खूप सुशिक्षित व्हा तुम्ही कारण डोक्यावरचा पदर एवढा भारी हो इथलं भारी वजन वाढायचास सांगू का तुम्हाला डोक्यावर ना पदर जरी या टोपीवाला बाबासने देखील ना ज्या बसेलेत ना कोपरे या आता बटा तरुण येतस टोपीवाल्या बाबाने जर तुमच्या डोक्यावरचा पदर बघून घेतला ना काय फरक पडतो सांगू का तुम्हाला तुमची घरात नेसायची साडी किती रुपयाची असते मावशी खूप झाले तर 500-600 रुपयाची बरोबर आहे ना 600 रुपयाची साडी आहे तुमची सहावार साडी तुम्ही नेसतात सहावार साडी 600 रुपयाची म्हणजे 1 मीटर 100 रुपयाला बरोबर आहे ना 1 मीटर 100 रुपयाला पदर किती मीटरचा असतो तुमचा 1 मीटरचा बरोबर आहे ना मग तो 100 रुपयाचा पदर जर तुमच्या डोक्यावर असला ना तर हे टोपीवाले बाबा तुमच्या बापाची करोड रुपयाची इज्जत वाढवून जातात कोठे ना माय रे रायपूर ना कोठे ना हो कोठे कोण मायबापनं काय वयन होई भो पदर सुद्धा पडू देत नाही बिचारी म्हणून प्रत्येक बहिणीला सांगतो घरमा तुम्ही आहे ना बिनपदरण्या बी राहण्यात ना तरी चालेल वट्टावर कोणी असा बी राहण्यात वांधा नाही कोणी शहाणा माणूस दिक ना आपल्यापेक्षा मोठं डोकावर पदर लेताच त्या माणूसनी छाती फुल जास आणि तो म्हणा सर काय वयन शिवाय पूर्ण माल दगताच पदर लिहिली ना भो हा बरोबर आहे की नाही पहिल्या जुन्या म्हाताऱ्या तुम्हाला आजूबाजूला बसेल होते
50 पुढल्या काकू असतील, 60 पुढल्या मावशा असतील, तेसले विचारा तुम्ही. पहिल्या बाया गाव मागूसान टाइमले दर्जा मागूसान टाइमले वावर माहिनी होत का बाहेर गावतून होत माहेर तीन जरी सुनबाई आहे ना तरी दर्जा मा येताच पायमाना चप्पल आत्मा धरली. जुन्या बाईसले विचारा तुम्ही. पायमाना चप्पल आत्मा धरली गाव मागूसान टाइमले आता चप्पल घालाशिवाय रांधता येत नाही. गणच उलट होई जायचे. मला या चप्पल घाली रांधतीस ना या बहिणी तीच ना राग नाही येत मला राग तुम नाहीस. तुम्ही किचन रूम काटा काटा का बर ठेवतस. मग ते पायमा मुडान दाख मा बिचाऱ्या मग चप्पल घाली रांधतेस. खरंच काय शरीराला व्याधी असेल तर काय अडचण नाही. बरं साडी आहे कशासाठी. तुम्ही लगीन मा जातीस बहिणीसोन गरीब मा गरीब बाई सुद्धा 2000 ने साडी नेसासाठी लगीन मा. मजुरी करणारी बायको सुद्धा 2000 ने साडी नेसास. पैसावाला बायको राहिली ते 15-20 हजार ना पुढे बजेट राहस. बरोबर आहे ना. मान्य ना तुमले. 15-20 हजार ने साडी नेसते. 15-20 हजार ने साडी नेसती. लग्न असेल काही मोठं फंक्शन असेल 15-20 हजार ने साडी 10-5 हजार ने साडी पदर तिरपा कोशिले 375 न पडक गुंडाय गुंडाय फिरती येड्या. एवढी मागडी साडी आहे तो पदर डोकार टाकली हो ना काय फरक पड रहा ना. बरोबर आहे की नाही. हा काय साडी ना पदर न ठीक शे काका. हा को एक नवीन वस्त्र येईल शे काय. कोणतं तो गाऊनले दकी नाही असं डोकं फिरस ना म्हणा. एखाद दिन दुकानवर बी दिखना ना तरी चाकू घालीन माठ टाकसू त्याला. साडी नेशीन बाई किती सुंदर दिकसो. मजा ना गाऊन घालले ती गाऊन घालली ना ना गरमात पडी राहा ना बहिणी सोन. काय काय बाया गाऊन घालली ती बडं गाव फिरी येते. तुला सवय पडी घे ना गाऊन घाललो आणि गरमात पडी राहा ना बहिणी सोन. देखा साडीवर जेवढी बाई सुंदर दिकस ना या गाऊन पाहूनवर नाही दिकस. हो शरीराला काही व्याधी आहे काहीतरी त्रास आहे भो तर घाला ते काही अडचण नाही. आणि जर घालाय बी घे जरा त्रास आहे शरीरले घालीची नुसतं झोप नाही बाहेर निघाणं काम नाही. बरोबर आहे की नाही. बरोबर आहे की नाही. गाऊन घालाने जर सवय पडी गई गाऊन घालेनी घरमा आपला आपला रूममाच पडी राहा ना बाहेर निघाण नाही. कारण तुमनं ते गाऊन घाल्यानंतर वडं सुंदरतावर पाणी फिरजास बहिणी सोन. तुम्ही गाऊन घालीस नाही ना असं वाटस ना बापरे दिनले चुरेड कधी फिरायने. ते बाजरीवर ना चिडा उडावला नाही का शेतकरी असा लाकडे गाडलेतच तशा दिखतीच बहिणी होऊन तुम्ही गाऊन घालीस नाही. हां नका घालत जा त्या गाऊन घेऊन तथा छिलगाई द्या. आणि जर घालाय द्या तर आपला आपला घरमा पडी राहा ना बाहेर नाही निघा ना. एखादा कच्ची हिंमत ना ब्याईन मर जाई ना तुमले. आणि त्याला काय माप रास का काय रास घाल म्हणजे आडून दुडून सत्यानास. मनीषीनं ना बहिणी होऊन बाहेर निघाण टाळलो साडी नेशिल्या आणि डोकावर पदर शिलगाईत लेवाना. पदर का बोलले ते मला एक सांगा. पदर लेवा लेवा मा चला भाऊ तुम्हाला जळगावना स्टँडवर 35-30 बाया मरी घ्यात महाराज म्हणे ना आम्ही पदरले तिने असं काही शेका असं काही नाही ना. मग पदर लिहिले हो काय फरक पडस. बरोबर आहे ना. डोक्यावर पदर घेतला पाहिजे. हो डोक्यावर पदर जर असला ना असं वाटतं नाही माय नका मंदिर बांध टाकू भो. जुन्या बाया देखा नववार साडी मा आज बी काही काही बाया ना डिकराल देखील सुद्धा खाटवरती उठी जातीस जुन्या म्हाताऱ्या. हां देराण्या जेठाना सांगते जाऊ द्या माय आपली वय घ्या ना आपला डिकरा आहे तो आपला अंडोर काय उठी राहण्यात होता नाही हो माय तो आपला देरजेट सारखा दिकस. हो म्हणजे डिकरा जरी देरजेट सारखा दिखे तरी त्याला देखील खाटवरती उठी जायत पहिल्या बाया. हो कुणी गाव म्हणा म्हातारा ये ना रस्ता तरी चालता चालता तरी जुन्या या मावशा बसेलेत ना या बसले त्या माया या डायरेक्ट समोर ते येणारा माणूसले देखील येत ना. तो माणूस निघेपर्यंत तोंड असं तीर्प करीश नाही उभे राहत नाही माय. जर समोर चाली गो तेव्हा म्हातारा काय म्हणे नाही पोरले वयंशे का नाही रे. तो माणूस निघेपर्यंत तोंड तीर्प करीन उभी राहे पहिले त्या म्हाताराला निघू दे मग मन माय जाय. आता कसं काय वातावरण आहे गाव माना आणि चुलत नि मुलत चिल गाव आतेनं वातावरण असं आहे. मन बहीण सगळा सासरानं सुद्धा छातीने बिल्ल मोठ टाकाल करस. हा ते वातावरण बोगसच आहे महाराज. हो पण पहिली गोष्ट अशी आहे पहिल्या ज्या बाया होत्यात ना त्या जिथलं नियम पाळत ना तो माणशी बी तेवढा नियम पाळत. पहिला सासरा इथला समजदार होतात ना. सासूनाच आपलं सुनबाईना समोर स्वतःनी बायकोले सुद्धा बोलत नाही. नाही भाऊ काय जर बोलाय घेते म्हणून सुनबाई काय विचार करी मायो मन सासराला काय अक्कलच नाही शे. म्हणजे स्वतःनी बायकोन संगे सुद्धा बोलायला घाबरीत सुनबाईंसमोर आई मर्यादा होती पहिला सासराशने. आत्याच्या बनी राहणार ना त्या सासराशने अशी उपाधी आहे.
त्या सुनबाई गर महाराजने इतरची चड्डीवर अंग शेकतस त्या ओ भाऊ तू चड्डी घाल रे ओ म्हणा काका तू जरासा बजेट माराय रे ओ म्हणा दादा तू सुनबाई समोर इतरची चड्डी घालीन फिरायना ओ उलगेल वावर मग अपेक्षा काय करणार आहे बरोबर आहे की नाही अपेक्षा एकीकडनं नाही ठेवायला चालणार दोघं बाजूवानं नियमात वागलं तर बरोबर आहे विठ्ठल 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 चोखा मेळ्याच्या बायकोनं सांगितलं होतं तुमच्या बहिणीला माझ्याकडे पाठवा चोखा मेळा विसरले म्हणून विटेवरच्या मालकाला वाटलं जर का माझा भक्त माझ्या नामचिंतनात एवढा मग्न होत असेल तर माझ्या भक्ताचं काम मला करावं लागेल चोखोबाच्या बहिणीच्या रूपात माझा विटेवरचा मालक येऊन उभा गावात प्रवेश केला साडी नेसलेली डोक्यावर पदरा कोणाची गोष्ट करतोय आम्ही स्वतः जगाचा मालक पंढरीश पांडुरंग परमात्मा जर स्त्री रूपात येतोय तो डोक्यावर पदर घेतोय पायातली चप्पल हातात घेतो मग गावात प्रवेश करतो ही आपल्या हिंदू धर्माची संस्कृती आहे गावात प्रवेश केला चोखा मेळ्याच्या दारात माझा जगाचा मालक बहिणीच्या रूपात गेलाय दरवाजावर थाप टाकली ना आवाज दिला चोखोबाची बहीण झाला सारंग चोखोबाची बहीण झाला सारंग वैनी उघादार हात मारी ओ वैनी उघादार हात मारी चोखोबाची बहीण झाला सारंग चोखोबाची बहीण वैनी उघादार हात चोखोबाची बहीण झाला शारंग धरू वहिनी उघडादार हाक मारायला ग बहिणी मी आली ना चोखोबाच्या पत्नीने दरवाजा उघडला आतमध्ये प्रवेश केला चोखोबाच्या बहिणीनं पण ती खरी चोखोबाची बहीण होती का माझ्या विटेवरच्या मालकाला दया आली जर माझा भक्त माझ्या नामचिंतनात एवढा मग्न होत असेल तर मी काय कामाचा स्वतः पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं चोखोबाच्या बहिणीचं रूप धारण करावं आणि घरात प्रवेश केला महाराज चोखोबाच्या बायकोचं भाडंतपण केलं आणि भाडंतपण केलं 28 दिवस पर्यंत माझा पंढरीश पांडुरंग परमात्मा चोखोबाच्या बायकोच्या घरामध्ये चोखोबाच्या घरामध्ये कामधंदा करतोय आता इथं विषय थांबत नाही तुमच्या डोळ्याच्या समोर एक विषय आणून देईन लक्षपूर्वक ऐका जर स्त्री रजस्वला असेल महिला मातांना कळत असेल माझं बोलणं जर स्त्री रजस्वला असेल रजस्वला स्त्रीला कमीत कमी 4 दिवस मंदिरात प्रवेश नाही बरोबर आहे ना माया हो रजस्वला स्त्री असेल तिला 4 दिवस मंदिरात प्रवेश नाही बघायला गेलं नास्तिक लोकांच्या भावनेनं जर बघितलं मूर्ती दगडाची मूर्ती दगडाची तरी दगडाच्या मूर्तीच्या समोर रजस्वला स्त्रीला जायला 4 दिवस प्रवेश नाहीये पण माझा विटेवरचा मालक एवढा उदार अंतकरणाचा भक्ताच्या बायकोचं पालन पण करतो महाराज काही उदार अंतकरण असेल माझ्या मालकाचं साधकांना पटवलं साधकांनी सांगितलं जर केस जिंकायची असेल तर एका पुराव्यावर केस जिंकता येत नाही मग अजून 1-2 पुरावे सांगावे लागतील नक्कीच भगवंत भक्ताच्यासाठी किती खालच्या लेवलचं काम करतो हो भक्ताची उष्टी बोरं खातो भक्ताच्या बायकोचं बाळण पण करतो नाही अजून किती खाली उतरतो काम्यक वनामध्ये फिरत असताना अर्जुन कृष्ण भगवंताच्या सोबत होते आणि काम्यक वनामध्ये फिरत असताना अर्जुनाच्या मनात आलं एवढं भारी वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये जर माझी पत्नी सुभद्रा राहिली असती तर माझी पत्नी सुभद्रा जर राहिली असती तर जर तरचा विषय बरं मनातच आलं इथं माझी पत्नी पाहिजे होती असं म्हणल्याच्या नंतर सुभद्रा तिथं येऊन उभी राहिली अर्जुनानं बघितलं म्हणले सुभद्रे मी मनातच विचार केला आणि तू लगेच हाजरी लावली सुभद्रा म्हणले हो तुम्ही बोलवलं मी आली जसं आत्ताच्या पोरांच्या भाषेत आपने बुलाया और हम चले आए आता इथं फिरणं झालं अर्जुन घरी गेल्याच्या नंतर सुभद्रानं पाण्याचा ग्लास भरून आणला अर्जुनानं सुभद्राकडे बघितलं पाण्याचा ग्लास बघितला हातात पाण्याचा ग्लास आहे सुभद्राकडे बघितलं ना अर्जुनाच्या मुखातून वाक्य निघालं म्हणले सुभद्रे कालच्या दिवशी काम्यक वनामध्ये जशी दिसत होती का तशी आज काही दिसना म्हणले तू
कालच्या दिवशी जशी दिसत होती तशी आज तू दिसत नाही असं बोलल्याच्या नंतर सुभद्रा म्हणे काल दिन काम्य कोण मामी दिकू तशी दिकी नाही राहिनो पण काल दिन मी वतू का. अर्जुन म्हणे तूच वती. सुभद्रा म्हणे मी नाही वतू. हाव दांगडो गरमा आणि दांगडो आल का टाइम लागस का. कोण घर आहे देवच ना गरज मला लढाया होत आपलं काय पडेल शे. मला एखादी बहिणी सांगू एखादा दादान सांगू आमना गरमा आमने नवरा बायकोन लढाई जुवत नाही आज सांगू तेच नाही शे का कोण घर नाही ना कोणच घर निकित नाही ना. तरी सुद्धा इथल्या लढाया करीशी सुद्धा याच भेटायला पाहिजे म्हणून तुम्ही हरतालिका करते बहिणीसोबत. चांगले बा करायला पाहिजे. कोणच घर निकित नाही म्हणतो. समोरासमोर दोन घरे होतात. समोरला घरमा दोन्ही नवरा बायकोशनी रोज सकाळी संध्याकाळी लढाई चाले आणि त्या घरना समोर दुसरं घर होतं. त्या दोन्ही नवरा बायको रात बिन दिन बी हसतच राहत कवय बी निघणार का हसतच राहत. ज्याशनी भांडण होय त्याच म्हणा तो माणूस म्हणे भाऊ तू बायकोन सांगे असं कसं वागस रे म्हणे तू बिनतून बायको बी कायम हसत राहतस. मी सर्व बायकोनं मन सारखं वागस तरी मन बायको मन सांगे दिनभर मा 2-3 दाव लढाई करस म्हणे. तो म्हणे भाऊ तू ना घरमा जो दांगडोय तोच मना घरमा विषय फक्त मी जगानी पद्धत बदलाई टाकेल शे म्हणे. कसं म्हणे मना घरमा जर दांगडो होई ना मन बाहेर आणता लाटणं वडी फेकस म्हणे. लागी गे ते ती हसस नाही लागणं ते मी हसस पण दांगडो ते मना बी घरमाशे म्हणे. असं घर नाही की त्या घरमा भांडण नाही. बरोबर आहे की नाही. हो सुभद्रा म्हणे काल दिन मी नाही होतो. अर्जुन म्हणे तूच होती. हा ते सुभद्रा बी बरोबर आहे अर्जुन बी बरोबर आहे पण तुमले सांगच बरं का प्रत्येक गोष्टीवर शंका घेण्यापेक्षा त्याच्यावर चिंतन करायचं. खरं काय नाही तोपर्यंत कोणाला दोष द्यायचा नाही. अजिबात दोष द्यायचा नाही. काही लोक देखतात नाही नुसता सहजच सांगेन मोकळा जातस. हो कोणी एखाद्याने जर काही सांगा ना आवता साशे बस आवता साशे तो तसाशे. कधी एकदा त्या माणूस जवळ जा ती गोष्ट खरी आहे का तिला निरखा पारखा आणि मग नाव ठेवा. बरोबर आहे की नाही. पण आपले ना उष्ट खायला उष्ट चायल खावान सवय पड जायला मोकला असले कोणी काय सांगा का ते लई पैतस आपण. सुभद्राच्या मनात शंका आली काम्यक वनामध्ये मी न होती तुम्ही सांगता की सुभद्रा तूच होती मी नाही होतो मग तुम्हाला सांगे काम्यक वनमा कोण होती. शंका घुशी गई मनमा आणि माणूस हो का बाई होत्यास ना मनमा जर शंका घुशी गई मनमा शंका घुशी गई कितला का नवरा बायकोनं नातं पवित्र वय ना तरी सुद्धा काही नवऱ्या बायकोंचे घटस्फोट झाले महाराज शंका मनात शिरल्यामुळे. बरं हो ही शंका लई बेकार आहे. चांगले नाते खराब करून टाकते म्हणून शंका मनात येऊच द्यायची नाही. कारण शंका माणसाला एवढी खाली उतरवते ना इतकी खाली उतरवते ना. हो मला सांगायला आवडेल आमच्या जुन्या कीर्तनकारांचं मटेरियल पण मला सांगायला आवडतं ते शंका माणूसले कितली खाली उतारा सांगू का तुमले. एक माणूस रस्ता तरी चाल राहता चालता चालता पाय बरी घ्या नुसतं पुशीन पुढे निघ जावं पाहतो. बरोबर आहे ना. पाय बरी घ्या नुसतं पुशीन पुढे निघ जावं पाहतो पण यांना मनमा शंका होणे पाय भर ना भाऊ हाव कसा ना होईन हाव म्हैस ना शेण ना होईन गाय ना शेण ना होईन बकरीशण्या लेंड्या होतीन का आपलाच पराक्रम होई भाऊ. नुसतं पुशीन पुढे निघ जावं पाहतं काहीच कारण नव्हतं पण यान मनमा शंका घुशी गे यांना पाय भरवलं तर पुशीन निघ जाता काहीच प्रश्न उभा राहतात नाही. पण यांना मनमा शंका हो नेमकं कसा ना भरना पाय यांनी भरेल पाय यांनी बोटमा लिहिली ना भाऊ शंका आणि बोटवर लिहिल्यावर तटेच नाही थांबना. बरं नाक लगून पोचाडती नाही याने हाय नेमकं कसा नशे आणि नाकनी जोडेल ना तर टायावर उन्हा ओ म्हणा बाप आई गाय म्हैस न शेण नाही रे ओ म्हणा बाप रावा आपलाच पराक्रम शे रे भाऊ. आता लक्षात आलं की येऊ आपलं आता शरीर अपवित्र झालंय मग गावना बाहेर नाला वायऱ्यांता नाला मात पाय दोऱ्यांता नाला मात पाय दोता तोंड मग गुळण्या करायला पाणी लिहिणं जे पाणी गुळण्या करायला लिहिणं त्यांना मग बात ना कण सापडना ओ म्हणा बापरे आव कसा ना होई. शंका लिहिणी का जास्त खाली उतरस माणूस आता हाव कसा ना होईन असं करत करत पुढे एक बाई भांडा कशी राहते म्हणे ताई अवात ना कण आता वाई नाव कोण घर ना होई भाऊ माल बी काय माहिती 50 बाया होत्यात म्हणे. मग त्याला असं वाटणार मी अपवित्र वै गो मग मला शुद्ध होणं पडीन मग कुठंतरी तीर्थक्षेत्रावर स्नान करणं पडीन
आंघोळ करणी पडी. अहो तीर्थक्षेत्रावर दर कोस दर मुक्काम पायी पायी जाई राहता. इथली पाणी 30 लागणे ना, एवढी पाण्याची ताण लागली. 4-4 किलोमीटर अंतरावर पाणी ना, सहारा नाही, पाणी भेटेने. काय करू करता करता एक कुटिया होती. कुटियावर लक्ष घे. हाय कुटिया मग कोणतरी होईन म्हणजे मला पेवाल पाणी भेटी जाईन. अवघ्या कुटियाजवळ ती झोपडीजवळ एक आजी माय बसेल होती. म्हणे माडी, म्हणे काय रे भाऊ, म्हणे मला बोलती पाणी 30 लागेल शे, पाणी भेटीन का पेवाले. म्हणे भाऊ मी सकाळ मग दादरना चिडा उडावलेस दादरवर ना, मी दाखले बाटली भरलेस ती दुपार लागून पुरस. म्हणे दुपार लागून पाणी पिले हो, दुपारले घर निघ जास म्हण पाणी सरी घ्या ते घर जाऊन टाइम शे. म्हणे माडी आता जर पाणी भेटलं नाही ना म्हणा जीव निघ जाई. म्हणे भाऊ टेन्शन नको लिहू, इथलं मराठी गोष्ट नको करू. आडे जवळपास पाणी नाही शे पण म्हणा पाणी एक पर्याय आहे. म्हणे काय माडी. भाऊ म्हणे मग पिशी माया ना सोपारीन खडाय तोंडमा टाकली तून तोंड लेवलावा राही. म्हणे सोपारीन खडा तोंडमा टाकली ना, गप्पा मारायला लाग्या 10 मिनटं 5 मिनटं 15 मिनटं 20 मिनटं वेग्यात. मग हाडूच ती मायले सांगस म्हणे माडी, म्हणे काय रे भाऊ 15-20 मिनटं वेग्यात म्हणे सोपारीन खडा फुटी नाही राय ना. येडा 6 महिना जाय फोट राहिनो मा काही फुटणार नाही, तू काय चालू फुट जाई का रे. शंका मनात शिरली का माणूस खाली उतरत जातो, बरोबर आहे ना. म्हणून शंका घ्यायची नाही. सुभद्रा म्हणत होती कालच्या दिवशी मी तुमच्या सोबत नव्हती, मग तुमच्या सोबत काम्यकोणामध्ये फिरणारी कोण होती. अर्जुन म्हणे तू माझ्या सोबत असल्यावर खोटं बोलायलीस म्हणले. आता दोघांचा वाद होता. अर्जुन पत्नीवर धावून गेला मारण्यासाठी. अर्जुन पत्नीवर धावून गेला तोपर्यंत धर्मराजानं सांगितलं अर्जुना पत्नीवर हात उचलणं खऱ्या माणसाचं काम नाही आहे. तुला वाटतंय ना तुझी बायको खोटं बोलते, तिच्या भावाला बोलवून त्याच्या स्वाधीन कर. महाराज अर्जुनानं कन्हैयाला बोलवलं. कन्हैयाला सांगितलं तुझी बहीण खोटं बोलते. कृष्णाला विचारलं काय काय खोटं बोलली माझी बहीण. म्हणले काम्यकोणामध्ये कालच्या दिवशी माझ्यासोबत फिरत होती, आजच्या दिवशी म्हणते मी तुमच्यासोबत नव्हती. कृष्णाच्या लक्षात आलं ही तर माझीच कर्तबदारी आहे. म्हणले आता हे मला सिद्ध करावं लागेल. अर्जुनाच्या समोर सुभद्रेचा हात धरला, घराच्या बाहेर केलं. घराच्या बाहेर केलं आणि स्वतः कृष्ण भगवंत कुटियामध्ये गेले, घरात गेले आणि तिकडनं सुभद्रेचं रूप धारण करून हातात दुधाचा ग्लास घेऊन आले आणि अर्जुनाच्या समोर उभे राहिले. अर्जुनाच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. अर्जुन म्हणला देवा माझ्या समोर सुभद्राला बाहेर केलं, आतून जर तू येतोय म्हणजे तू सुभद्राचं रूप धारण केलं होतं त्या दिवशी. अरे देवा माझ्या फक्त मनात आलं होतं की एवढं भारी वातावरण आहे, इथं जर माझी पत्नी राहिली असती तर फक्त मनात आलं तरी माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी तू माझ्या बायकोचं सुद्धा रूप धारण करतो. किती उदार अंतकरणाचं आहे रे भगवंता. भक्ताचं मनाचं हो मनाचा हात किंवा मनाचा भाव ओळखणारा माझा भगवंत भक्ताच्यासाठी किती खालच्या लेव्हलचं काम करतो. भक्ताचे उष्टीबुरं खातो, भक्ताच्या बायकोचं भाडण पण करतो. नाही भक्ताची बायको सुद्धा होतो. इतक्या खालच्या पातळीचं काम माझा भगवंत करतो. म्हणून तर तुकोबाराय सांगतात की अशा देवाला शरण जायचं की तो भगवंत भक्ताच्यासाठी किती खालच्या लेव्हलचं काम करतो. शरण जावे शरण जावे ऐसियाची शरण जावे ऐसियाची शरण जावे ऐसियाची शरण
क्या बात है. वाजलेत 11:15.